शिवसेना पक्ष आणि चिन्हवादाच्या सुनावणीवरून राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. एकीकडे न्यायालयात तारखा मागायच्या आणि दुसरीकडे न्यायालय सुनावणी घेत नसल्याची विधाने करायची, हे खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दांमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इशारा दिला. अशा वर्तणुकीमुळे न्यायालयाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत खंडपीठाने नेत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी निश्चित करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव टाकू नका, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे साखर उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कोसळून साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष भैरवनाथ ठोंबरे यांनी इशारा दिला की या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय साखरेची प्रतिमा मलिन होईल आणि कारखान्यांना शेतकऱ्यांची FRP थकबाकी देणे कठीण जाईल. देशात सध्या सुमारे 12,000 कोटींची FRP थकबाकी आहे. केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे साखर कारखानदारी आर्थिक संकटात सापडल्याचंही सांगण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात प्रशासनाने सतर्कता दाखवत 36 बालविवाह रोखण्यात यश मिळवलंय. महिला व बालविकास विभागाने 12 एप्रिल ते 13 मे दरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. चाइल्डलाईन 1098 या हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे प्रशासकीय पथकांनी तातडीने हस्तक्षेप करत हे विवाह रोखले. या मुलींचे समुपदेशन करून त्यांना पुढील संरक्षणासाठी बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येत आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. या मोहिमेमुळे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी मोठी जनजागृती होतीये. राजापूर तालुक्यातील महसूल विभागाच्या 2 महिला कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. जमिनीच्या 7/12 उतार्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी 25,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 20,000 रुपये ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने ACBकडे धाव घेतली. गुरुवारी सापळा रचून मंडळ अधिकारी पूनम गावित यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारताना कोतवाल संजना माने यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऐतिहासिक स्वागत झाले. मोदींचे विमान UAEच्या हवाई हद्दीत दाखल होताच हवाई दलाच्या F-16 लढाऊ विमानांनी त्यांना विशेष एस्कॉर्ट देत मानवंदना दिली. अबुधाबी विमानतळावर अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी स्वतः उपस्थित राहून मोदींचे आलिंगन देऊन स्वागत केले. या भेटीत मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर चिंता व्यक्त करत इराणच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. कोणत्याही प्रकारचे दहशतवादी हल्ले भारत खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. कठीण काळात भारत UAEच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगत त्यांनी ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रातील भागीदारीवरही भर दिला. देशभरात गाजत असलेल्या नीट UG पेपरफुटी प्रकरणी अखेर केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही फेरपरीक्षा 21 जून रोजी पेन पेपर पद्धतीनेच घेतली जाणार असल्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं. परीक्षेसाठी 14 जून पासून प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता CBIने आतापर्यंत 7 जणांना अटक केली असून शैक्षणिक पारदर्शकता जपण्यासाठी पुढील वर्षापासून ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलाय. चुका सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्र निवडण्याचीही मुभा देण्यात आली आहे. आफ्रिकेतील कांगो देशामध्ये इबोला व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. इतुरी प्रांतात आतापर्यंत 246 संशयित रुग्ण आढळले असून 65 जणांचा मृत्यू झालाय. आफ्रिका CDCने दिलेल्या माहितीनुसार मोंगवालू आणि वांपारा भागात संसर्ग वेगाने पसरत असून 20 पैकी 13 नमुने पॉझिटिव्ह आलेत. खान क्षेत्र आणि युगांडा, दक्षिण सुदानच्या सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सततच्या हालचालींमुळे हा विषाणू इतर देशांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी तातडीची बैठक बोलावली असून लसीकरण आणि देखरेख वाढवण्याचे निर्देश दिलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर तैवानला मोठा धक्का देण्याचे संकेत दिलेत. तैवानला दिल्या जाणाऱ्या 11 अब्ज च्या संरक्षण पॅकेजवर कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत ट्रम्प यांनी या प्रक्रियेला तुर्तास स्थगिती दिली आहे. चीन तैवानला आपला भूभाग मानत असल्याने या शस्त्र विक्रीला सातत्याने विरोध करत आलाय.
ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे तैवानमध्ये अस्वस्थता पसरली असून अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। सेमीकंडक्टर व्यवसायावरून यापूर्वी देखील ट्रम्प यांनी तैवानवर टीका केली होती। त्यामुळे आता दोन्ही महासत्तांमधील या चर्चेनंतर तैवानच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची 14.24 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मुख्य आरोपी निशित पटेल याला अटक केली आहे। या प्रकरणात बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। आरोपींनी मालमत्ता कर सवलत आणि वांद्रे येथील व्यावसायिक प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून जाफरी कुटुंबाचा विश्वास संपादन केला। बनावट नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी आरोपींनी चक्क घरी जाऊन फिंगरप्रिंट्स आणि स्वाक्षरी देखील घेतली। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या फरार आयुक्तांचा शोध घेत आहेत। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या IPL 2026 मधील आगामी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय। पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या 3 सामन्यांना मुकलेला हार्दिक 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे। त्याचा संघ सहकारी शार्दूल ठाकूरने या वृत्ताला दुजोरा दिला असून हार्दिक सध्या मुंबईत सराव करत असल्याचं स्पष्ट केलं। फ्रँचायझीसोबत सुरू असलेल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम देत हार्दिक थेट कोलकात्यात संघाशी जोडला जाईल असं शार्दूलने सांगितलं। यंदाच्या हंगामात हार्दिकची बॅट आणि चेंडू दोन्हींकडून निराशा झाली असून मुंबईचे आव्हान आधीच संपुष्टात आलंय। मात्र शेवटच्या सामन्यात तो आपल्या कामगिरीने छाप पाडण्याचा प्रयत्न करेल।